लोक म्हणतात प्लॅनिंग इज एव्हरीथिंग, पण आमच्या बाबतीत प्लॅनिंगपेक्षा नेचरची प्लॅनिंग भारी निघाली. एका दिवशी दोन दोन प्लॅन फेल, पण शेवटी ट्रिप झाली ना पैसे वसूल. हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण एक नाही दोन नाही आमचे प्लॅन सलग फेल आहेत. हॅलो एव्हरीवन, मी दिव्या. वेलकम टू लाईफ ऑफ दिव. प्लॅन काही असो, ॲडव्हेंचर कधीच थांबत नाही. सकाळी बरोबर 5 वाजता आम्ही पुण्याहून देवकुंडच्या दिशेने निघालो. रस्त्याने जाताना डोक्यात एकच विचार, आज वॉटरफॉलमध्ये धमाल करायची. बाईकला पेट्रोल फुल, आमचा उत्साह डबल फुल आणि झोप ती तर घरीच ठेवून आलो होतो हो. मग काय तामिनी घाट सुरू झाला आणि काय सांगू, प्रत्येक वळणावर एक नवीन वॉटरफॉल. इतके वॉटरफॉल दिसत होते की देवकुंड म्हणत असेल, आहो माझ्याकडे पण या ना. मध्ये मध्ये फोटो, रील्स, नेचर आणि फुल एन्जॉय. रस्त्यात इतका सुंदर निसर्ग होता की गुगल मॅप पण म्हणत असेल, थोडं थांबा, मला पण बघू द्या ना हो. मग पोटाने नोटीस दिली, ॲडव्हेंचर नंतर आता काहीतरी खायला द्या. गरमागरम भजी, मॅगी आणि पावसातला चहा अशी कॉम्बो मिळाली की देवकुंड भेटो किंवा ना भेटो, ट्रिप सक्सेसफुल वाटायला लागली. शेवटी देवकुंडला पोचलो आणि तिथे मिळालं आयुष्याचं सर्वात छोटं पण धक्कादायक वाक्य, देवकुंड क्लोज. इतका प्रवास, इतका उत्साह आणि शेवटी थँक्यू कम अगेन. त्या क्षणी माझ्या चेहऱ्यावरचा स्माईल, AWS अकाउंट सस्पेंड झाल्यावर जसं गायब होतं ना, सेम तसंच गायब झालं होतं. पण आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नव्हतो. म्हटलं चला सिक्रेट पॉइंटला जाऊया, आज काहीतरी मिळणारच. कसं वाटतंय देवकुंड वॉटरफॉल? सिक्रेट पॉइंट पाहायला चाललोय. तुला त्याचं नाव पण आम्ही सिक्रेट पॉइंट बघायला चाललोय. हाच तो सिक्रेट पॉइंट जिथे तुम्ही कदाचित कधी आलाही नसाल. आपण पुढे जाऊन सगळं बघू. पुढे यशी का वो नाही रे वो, यशी का वो नाही रे वो. कसं वाट रहा ना भाऊ, एकदम बाय डायरेक्ट झालं दुधकोडे नी गुदकोडे बेकार काम झाले. आमला पाहुणाला येले, आमला पाहुणाला येले, पण आई पोरनी बोलली तर बंद राही, नाही पुरी दुवाड निघली भाऊ. डायरेक्ट एकदम पुरा गंद बोललेले ही तोंडी डायरेक्ट पुरा काय कर दिले, डायरेक्ट आडे बेकार काम झाले. पण आम्ही डायरेक्ट देखा हो कितला बाय डायरेक्ट ठिकाणी येले देखल्या देखा रे भाऊ. डायरेक्ट आई पोर नुसती कोकाय नाही. सिक्रेट पॉइंटला ट्रॅकिंग करून मध्ये आलो. एंट्री तिकीट दिलं, लाईफ जॉकेट घातले आणि आम्हीच आत जाण्यासाठी तयार झालो. आम्ही पोचलो आणि पाण्याचा फ्लो अचानक वाढला. स्टाफ म्हणाले, सगळे बाहेर जा बरं. मी मनात, नेचर भाऊ पर्सनल प्रॉब्लेम आहे का आमच्याशी? मग काय, सेकंड प्लॅन पण फेल झाला. आता इथून पण रिटर्न निघावं लागेल. सिक्रेट पॉइंट बंद झाला म्हणून सगळ्यांचा मूड खूप ऑफ झाला होता. मी शांतपणे परत निघाले, पण माझे फ्रेंड म्हणाले, ट्रिप कंप्लीट व्हायची असेल तर हिला भिजवल्याशिवाय नाही. मग काय, एकाने हात पकडला, दुसऱ्याने ढकललं आणि मी थेट डबक्यात. फ्रेंड असावेत तर असे, शत्रूची गरज नाही. बेस्ट फ्रेंड म्हणजे चालते बोलते प्रॉब्लेम स्टेटमेंट. त्या दिवशी एक गोष्ट नक्की समजली, आमच्या ग्रुपमध्ये विश्वास ठेवण्यापेक्षा बाईक स्टँडवर ठेवणं जास्त सुरक्षित आहे. मला पाण्यात ढकलून यांना वाटलं चॅप्टर संपलं, पण भाऊ मी नेटफ्लिक्स सिरीज आहे. इंटरवल नंतर खरी स्टोरी सुरू होते. हा मला ढकलून पळत होता आणि नंतर काय मग, एकेकाची लाईनच लागली की सगळ्यांनाच आम्ही एक एक पाण्यात
ढकलू लागलो. तसं म्हणायला हे पाणी नव्हे, सिक्रेट पॉइंट बंद असला तरी आम्ही खूप धमाल केली. मग आम्ही म्हणालो, ॲडव्हेंचर नाही मिळाला, किमान पैसे तरी परत द्या. थोडी चर्चा झाली, थोडं भांडण झालं आणि शेवटी आम्ही जिंकलो आणि आम्हाला आमचे पैसे परत मिळाले. त्या दिवशी वॉटरफॉलपेक्षा 200 रुपये परत मिळाल्याचा जास्त आनंद झाला. रिटर्न येताना तामिनी घाटात एक वॉटरफॉल मिळाला. तो पण एक हिडन वॉटरफॉल होता. पण काय सांगू, जी देवकुंडमध्ये पण मजा नसती केली ती या वॉटरफॉलमध्ये आम्ही मजा केली. खूप मस्ती, खूप एन्जॉय केला. एन्जॉय तर मी पुढे दाखवणारच आहे किती आणि काय केला. आज आम्ही देवकुंड नाही पाहिलं, सिक्रेट पॉईंट पण बंद होता, पण हिडन वॉटरफॉलला खूप एन्जॉय केला. पण एक गोष्ट नक्की समजली, कधी कधी डेस्टिनेशन फेल होतं, पण जर्नी आयुष्यभरासाठी आठवण बनते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय खानदेश.